शिंदे साहेबांना भेटायला तुम्ही आला होता, नेमकं काय कारण होतं बैठकीचं? अरे बाबा नाही काय कारण काय, असं नेहमीच भेटतो काम असली की भेटतो त्याला. हो, पण एकूण आता सोलापूर विधान परिषदेच्या अनुषंगानं तुम्ही एक वेगळी भूमिका घेतलेली आहे. नाही काय आता पाठिंबा दिला आहे, बरोबरच आहे भाजपच्या ना युतीच्या हो बरोबरच आहे, आम्ही पाठिंबा दिलाय सगळ्यांनी. कालच तुम्ही बातमी पाहिली ना. हो, पण तुम्ही अशी भूमिका अचानक का घेतली? कारण ज्या भाजपच्या विरोधात तुम्ही एवढं बोलत होता, असं असताना सुद्धा तुम्ही अचानक ही भूमिका. संख्याबळ नव्हतं तिथं आणि फार टोकाची कटुता ह्या निवडणुकीमध्ये घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. पण एकूण तुमच्या मुलाला उमेदवारीची मागणी होती, तुमच्या मुलाला उमेदवारीची मागणी होती आणि ती मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही हे झालं की. पण काय नेमकं तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे माध्यमांना? नाही गेलं ना, आता सगळ्या माध्यमामध्ये गेलं, सगळीकडे गेलं. मग त्या अनुषंगाने काही चर्चा झाली? तुमची उपमुख्यमंत्री यांच्याशी काही चर्चा झाली नाही त्या विषयावर. आता तो निवडणुकीचा पार्टच संपून गेला ना. तुम्हाला निधी मिळत नाहीये, तुम्हाला तुमच्या भागात निधी मिळण्यासाठी तुम्हाला म्हणजे एकनाथ शिंदेकडून मदत अपेक्षित असते, त्यामुळे तुम्ही भेट घेतली असं काय? नाही निधीसाठी तर नक्कीच नेहमी भेटतो, सगळ्यांना भेटतो. आता शंभूराज देसाई यांनी थोड्या वेळापूर्वी नाराजी व्यक्त केली होती एकूणच भाजपच्या भूमिकेवर. तशा तुमची कुठेतरी नाराजी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे जेव्हा सगळे. नाही कायमच की माझी भाजपच्या विरोधात भूमिका असतेच. नाही आता नाही, आता पाठिंबा दिला ना त्यांना, आता पाठिंबा दिला. तेच अशी भूमिका का घेतली हे तुम्ही अजून सांगू शकलेलं नाही. ही गाडी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.